परमेश्वराच्या सामर्थ्य आणि गौरवशाली नावात प्रगटीकरणाचं गहन शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकांचे मी मनापासून आभार मानत आहे. आज परत एकदा देवाचं वचन तुम्हापर्यंत घेऊन येण्याची देवाने मला संधी दिली. आज औरंगाबाद शहरमध्ये येऊन आमचे बंधू आणि त्यांच्या परिवारामध्ये बसून देवाचं वचन सांगण्याची मला देवाने संधी दिली. तर प्रगटीकरण अध्याय 22 आणि वचन 15 मध्ये 7 महाभयंकर पातक आहेत आणि असली कर्मे करणाऱ्यांना स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही. तर 7 महाभयंकर पातकापैकी पहिलं पाप कुत्रे, म्हणजे कुत्र्यासारखे ओरडणारे लोक, वाद करणारे लोक, भांडणं करणारे लोक, रडणारे लोक यांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही, हे आपण पाहिलं. दुसरं चेटकी, म्हणजे जादूटोणा करणारे, करणीच्या बंधनामध्ये लोकांना बांधणारे आणि त्यांच्यावरती अघोरी विद्या करणारे, अशा प्रकारचे लोक समाजामध्ये आहेत आणि त्यांच्याबद्दल देवाला फार मोठा तिटकारा आणि देवाला फार मोठा राग आहे. आणि भाग 2 मध्ये आपण पाहिलं की तसली कर्मे करणाऱ्यांनाही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही, तर ते बाहेर राहतील. तर आज भाग 3 मध्ये आपण जाणार आहोत. 7 महाभयंकर पापापैकी तिसऱ्या नंबरचं जे पातक आहे ते आहे जार कर्मी लोक. तर जार कर्मी लोक यांना स्वर्गाच्या राज्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रवेश मिळू शकत नाही. मग जार कर्म करणं हे पाप आहे का? एक प्रश्न आहे माझा. कोणीतरी उत्तर देतात का? पाप आहे. पाप आहे. कर्म हे पाप आहे. ओके, मोबाईल म्यूट करा. तर जार कर्म हे पाप नाही आहे, कारण हे परमेश्वराची एक निर्मिती आहे आणि परमेश्वराने या सगळ्या गोष्टीची निर्मिती केलेली आहे. आणि हे फक्त मानवासाठीच आहे असं नव्हे, तर पशु, प्राणी, मासे, उडणारे जे काही जीवजंतू आहे हे प्रत्येकासाठीच आहे. नर आणि नारी हे देवाने त्यासाठीच निर्माण केलेलं आहे. परंतु त्याचा गैरवापर जे लोक करतात त्यांना ते पाप म्हटल्या जातात, गैरवापर करतात. आज तुमचा आणि माझा जन्म कशातून झाला? तोंडातून झाला का? नाही. कानातून पडलो का? नाही. आकाशातून पडलो का? नाही. म्हणजे प्रत्येक मानवाचा जन्म होण्यासाठी एका पती पत्नीची आवश्यकता आहे आणि पती पत्नी योग्य वयात एकत्र येतात. त्यांच्यामध्ये ते डिझाईन, त्यांच्यामध्ये ते फिलिंग, त्यांच्यामध्ये ती आकर्षितपणा, त्यांच्यामध्ये ते एक प्रकारची त्यांची वैयक्तिक सुंदरता, या सगळ्या गोष्टीचे गुणधर्म परमेश्वर त्यांच्यात टाकतो आणि त्यांच्यापासून मानवाची उत्पत्ती आणि मानवाची संतती जन्माला येतात. आणि म्हणून जार कर्म
करणारे लोक हे पाप आहे, परंतु जे जार कर्म म्हणजे जे पती पत्नीचे जे संबंध आहेत त्यांना मात्र कुठल्याही प्रकारचं पाप म्हणण्यात येत नाही. आणि या गोष्टी ऐकायला लोकांना फार घृणा वाटते आणि हा विषय ऐकायला घृणा वाटते. मग योग्य वयात आपण आपल्या मुलीचा का विवाह करतो, कोणत्या गोष्टीमुळे आपण करतो हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. योग्य वयात तुम्ही तुमच्या मुलासाठी एखादी मुलगी का शोधता हे तुम्हाला हे सांगण्याची गरज नाही. तर या सगळ्या गोष्टीची निर्मिती स्वतः देवानं केलेली आहे. यामध्ये देवाचे आशीर्वाद आहेत आणि म्हणूनच देव उत्पत्ती अध्याय 2 अध्याय 1 आणि 26 ते 28 मध्ये तो बोलला की तुम्ही फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वीला व्यापून टाका आणि ती सत्तेखाली आणा. आकाशातील पक्षी, समुद्रातील मासे आणि जंगलातील प्राणी या प्रत्येकावरती तुम्ही सत्ता गाजवा. तर फलद्रूप व्हा म्हणजे काय की एकापेक्षा अनेक व्हा. परंतु जे लोक आपली पत्नी असताना, आपले पती असताना, आपला परिवार असताना, आपलं कुटुंब असताना जेव्हा कुठल्या तरी जार कर्माच्या पापामध्ये अडकण्याचा प्रयत्न करतो तर ते सर्वात मोठं पाप आहे आणि तसली कर्मे करणाऱ्यांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. तर या सगळ्या गोष्टी आपल्यापासूनच सुरू झाल्या का? नाही. तर जुन्या करारामध्ये या सगळ्या गोष्टी होत होत्या. जर तुम्ही उत्पत्ती अध्याय 19 आणि वचन 4 आणि 5 जर पाहाल तर ज्यावेळेस स्वर्गदूत लोटाच्या घरी आले आणि लोटाने त्यांचा खूप चांगल्या प्रकारे सन्मान केला, चांगल्या प्रकारे आदर केला आणि आता जेवण करून ते झोपण्याच्या पूर्वी त्या नगराच्या माणसांनी, सदोमाच्या माणसांनी तरुणपणापासून ते म्हाताऱ्यापर्यंत प्रत्येकाने त्या सगळ्या घराच्या चहूबाजूंना गराडा घातला. का? तो कोणी खिडकीतून पळू नये, कोणी तिकडल्या दारातून पळू नये. आणि काही लोक लोटाच्या दारापाशी आलेत आणि हाक मारून म्हटले, आज रात्री तुझ्याकडे आलेले पुरुष कोटा आहेत, त्यांना बाहेर आण, म्हणजे आम्हाला त्यांच्या बरोबर समागम करण्याची इच्छा आहे. तर आता या ठिकाणी बघा, पवित्र शास्त्र आम्हाला या गोष्टी, कोणत्या गोष्टी आपल्याला करायला शिकवत आहे किंवा काय सांगत आहे. तर हे स्वर्गदूत आहेत. हे अशाच प्रकारे सदोम आणि गमोर या देशातले लोक अशाच प्रकारचे पातक करतात की काय याची पाहणी करण्यासाठी आलेत. लोटाने त्यांचा सन्मान केला, आदर केला आणि आता जेवण खावणं करून त्या शहराचा बचाव कदाचित परमेश्वराने केला असता. कदाचित परमेश्वराने त्या शहरावरती एक सर्वात मोठा आशीर्वाद पाठवला असता. परंतु ते निजण्यापूर्वी नगराच्या माणसांनी, बघा, सदोमाच्या माणसांनी तरुणापासून तर म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांनी त्या घराला गराडा घातला आणि गराडा घालून त्याने लोटाला सांगितले की तुमच्याकडे आलेले पाहुणे कुठे आहेत, ते आमच्याकडे द्या, आम्हाला त्यांच्याशी असल्या प्रकारचे समागम करायचं आहे. तर प्रियांनो,
त्या ठिकाणी दरवाजा फोडण्यात आला. त्या ठिकाणी कुकर्म करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा स्वर्गदूतांनी लोटाला आत घेतलं, दार बंद केलं आणि सर्वांचे डोळे आंधळे केले. आणि डोळे आंधळे केल्याच्या नंतर मग तिथून स्वर्गदूत म्हणाले की लोट, आपली पत्नी, आपले नातेवाईक जे काय आहे ते इथून घेऊन पळून जा, कारण हे अशाच प्रकारचे लोक आहेत की काय हे पाहण्यासाठी देवाने आम्हाला पाठवलं. आणि हे खरोखर आमच्या बुद्धी आणि कल्पनेच्या पलीकडे जार कर्म, वासना आणि व्यभिचाराच्या पापात अडकलेले आहेत. आम्हाला यांचा नाश करायचा, पण तुम्ही मात्र पाठीमाग पाहू नका, पळा. तेव्हा लोट, त्याची पत्नी आणि लेकरं पळालेत. जावयाने टिंगल केली, परंतु आज्ञा काय होती की पाठीमाग तुम्ही वळून पाहू नका. आणि लोटाच्या पत्नीने पाठीमाग पाहिलं आणि शेवटी ते मिठाचा खांब बनलेली आहे. प्रियानो, प्रगटी 22 आणि वचन 15 जे तिसऱ्या नंबरचं जे महाभयंकर पाप आहे, ते तिसऱ्या नंबरचं महाभयंकर पाप कोणतं आहे, तर ते आहे जार कर्म करणारे लोक. तर ज्यावेळेस मनुष्य जार कर्माच्या पापामध्ये अडकतो, सापडतो, आपल्या परिवाराशी, आपल्या कुटुंबाशी विश्वासघात करतो, अशा कोणत्याही व्यक्तीला स्वर्गाच्या राज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रवेश मिळत नाही. आणि त्याबद्दल संत पौलाने इपिस्कराच्या मंडळीत काय लिहिलं, जार कर्म जे लोक करतात त्यांच्याबद्दल इपिस्करास पत्र अध्याय 5 आणि 3 ते 5 मध्ये काय लिहिलेलं आहे, त्याकडे थोडस लक्ष जर तुम्ही केंद्रित कराल तर तुमच्या लक्षात येईल. कारण प्रगटीकरण म्हणजे होणाऱ्या गोष्टी, होत असणाऱ्या गोष्टी आणि झालेल्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी एकत्र करून आपल्याला ते प्रगटीकरण जे आहे तो विषय आपल्याला पूर्ण करायचा असतो. तर इपिस्करास पत्र अध्याय 5 3 ते 5 मध्ये देवाने मनुष्याला कोणत्या गोष्टीसाठी निर्माण केलं, त्यांनी कोणत्या गोष्टी करावं, याचा जो अभ्यास दिलेला आहे ते आपल्याला काय सांगते बघा. परंतु पवित्र जनांना शोभते त्याप्रमाणे जार कर्म, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ यांचे तुमच्यामध्ये नाव सुद्धा निघू नये. काय निघू नये? नाव सुद्धा निघू नये. कोणकोणत्या? तर जे पवित्र लोक आहेत, जे पवित्र लोकांना शोभते त्याप्रमाणे जार कर्म, सर्व प्रकारची अशुद्धता आणि लोभ यांचा तुमच्यात नाव सुद्धा निघू नये. म्हणजे जार कर्म, अशुद्धता आणि लोभ या गोष्टी आपण बोलू सुद्धा नाही, अशा प्रकारे आज्ञा आहे. तसंच अमंगळपणा, बाष्पळपणाच्या गोष्टी, टवाळी यांचा उच्चार सुद्धा उचित नाही. तर त्यापेक्षा उपकार स्तुती करा, ही देवाची इच्छा आहे. बघा, पवित्र लोकांना काय काय गोष्टी करायच्या नाही? जार कर्म, अशुद्धपणा आणि लोभ हे 3 पाप. त्यानंतर अमंगळपणा, बाष्पळ गोष्टी आणि टवाळ्या यांचा उच्चार सुद्धा आमच्यामध्ये निघायला नको. तर त्याऐवजी देवाच्या लोकांनी उपकार स्तुती करावं, देवाचा धन्यवाद करावा, देवाची आराधना करावी, ही परमेश्वराची इच्छा आहे. कारण वचन 5 सांगते, जार कर्मी, अशुद्ध कृती करणारा, लोभी
हा एक मूर्तीपूजक आहे आणि असल्या कोणत्याही व्यक्तीला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. ही एक मूर्तीपूजा आहे. जार कर्म, अशुद्धता, लोभ ही एक प्रकारची मूर्तीपूजा आहे आणि असल्या कोणत्याही व्यक्तीला ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्याचा वारसा मिळणार नाही हे तुम्ही जाणूनच आहात. आणि म्हणून पवित्र जनांना शोभत नाही जार कर्म करणं. पवित्र जनांना शोभत नाही चुकीच्या गोष्टी बोलणं. पवित्र जनांना शोभत नाही चुकीच्या गोष्टीच्या मागे लागणं. तर त्याऐवजी त्यांनी देवाची उपकारस्तुती करावं, त्यांनी देवाची आराधना करावं. परंतु आज खेड्यापाड्यामध्ये तो तिच्या बरोबर आहे, ती त्याच्या बरोबर आहे, ती त्याच्यासोबत गेली, तो त्याच्यासोबत बोलला, ती त्याच्या गाडीवर बसली, ती याच्या घरामध्ये आली. असले वेगवेगळ्या प्रकारचे जे उच्चार आहेत हे ख्रिस्ती लोकांच्या अनेकांच्या घरात, अनेकांच्या परिवारात आणि अनेकांच्या कुटुंबात आपल्याला पाहायला मिळतात. आणि बायबल काय सांगते? आकाश आणि पृथ्वी नाहीतशी होईल, पण देवाच्या वचनाचा काना आणि मात्रा नाहीतसा होणार नाही. आणि म्हणून कोणत्याही प्रकारे जार कर्म, अशुद्धपणा, लोभ, अमंगळपणा, बाष्पळ गोष्टी, टवाळी याचा उच्चार न करता त्याऐवजी परमेश्वराची स्तुती करणं, परमेश्वराची आराधना करणं, परमेश्वराचा जय जयकार करणं हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. परंतु कोणी जार कर्म करत असेल तर वचन 5 तो एक मूर्तीपूजा करतो आणि मूर्तीपूजा करणाऱ्यांना स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही. हे तुम्ही समजून घेणं फार महत्वाचं आहे. परत एक वचन आपण वाचन करूया. करिंथकरास पहिलं पत्र अध्याय 6. करिंथकरास पहिलं पत्र अध्याय 6 आणि 9 ते 11. पहिला करिंथ अध्याय 6 9 ते 11. अनीतिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही हे तुम्हाला ठाऊक नाही काय? फसू नका. जार कर्मी, मूर्तीपूजक, व्यभिचारी, स्त्री सारखा संभोग देणारे, पुरुष संभोग करणारे, चोर, लोभी, मद्यपी, चहाड, वित्तहरण करणारे यांना देवाच्या राज्यात वेतन मिळणार नाही. अशांना परमेश्वराच्या राज्यात कुठल्याही प्रकारचं वेतन मिळणार नाही. परत एकदा लक्षात घ्या, कारण आकाश आणि पृथ्वी नाहीतशी होईल, परंतु परमेश्वराच्या वचनाचा काना आणि मात्रा नाहीतसा होणार नाही. अनीतिमान माणसांना देवाच्या राज्याचं वतन नाही. कारण अनीतिमान माणूस कसा आहे? 1 जारकर्मी, 2 मूर्तीपूजक, 3 व्यभिचारी, 4 स्त्री सारखे संभोग देणारे, 5 पुरुष संभोग घेणारे, 6 चोर, 7 लोभी, मद्यपी 8, चहाड 9 व वित्तहरण करणारे 10 यांना स्वर्गाच्या राज्यात वतन मिळणार नाही. आणि तुम्हापैकी कित्येक तसे होते, तरी वचन 11 प्रवेश ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात तुम्ही धुतलेले, पवित्र केलेले आणि नीतिमान ठरलेले आहात. म्हणून कुठल्याही प्रकारच्या जार कर्माच्या पापात, व्यभिचाराच्या पापात तुम्ही स्वतःला सापडून देऊ नका. तुम्ही स्वतःला त्यामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करू नका. अशा प्रत्येक व्यक्तीचा न्याय ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे, ज्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे
ज्याच्या त्याच्या वचनाप्रमाणे परमेश्वर करणार आहे. म्हणून परमेश्वराचे प्रिय लोक हो, अनीतिमान जे लोक आहेत त्यांना देवाच्या राज्यात कुठल्याही प्रकारचा प्रवेश नाही. मग आम्ही अनीतिमानाचं जीवन जगावं की नीतीचं जीवन जगावं? तर आपल्याला नीतीचं जीवन, धार्मिकतेचं जीवन, पवित्रतेचं जीवन, शुद्धतेचं जीवन जगण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला आणि मला जे आहे पाचारण केलेलं आहे. परंतु जे लोक फसतात, जार कर्म, मूर्तिपूजा, व्यभिचार, स्त्रियांसारखे संभोग देणारे म्हणजे समलिंग, पुरुष संभोग करणारे म्हणजे समलिंग, या सगळ्या गोष्टी फार पाप आहे. आज औरंगाबाद शहरमध्ये स्त्रियांसोबत असल्या प्रकारचे कृत्य करताना कधी पाहिलं का? कधी ऐकलं का? पण असल्या प्रकारचे रेक, असल्या प्रकारचे लोक या औरंगाबाद शहरमध्ये पण आहेत. कितीतरी तरुण मुली सोबत, मुलं मुलाबरोबर असल्या प्रकारचे संबंध ठेवत आहेत. आणि याची भविष्यवाणी तर ऑलरेडी 2025 वर्षापूर्वी झाली. आणि हे जे रॅक आहे किंवा हे जे ट्रॅक आहे या आपल्या औरंगाबाद शहरमध्ये पण अशा प्रकारे स्त्रियांबरोबर, पुरुषांबरोबर असे अनुचित कर्मे करतात आणि त्यांना परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश नाही. अशा प्रकारचे लोक आहेत. आणि काय ठिकाणी तर पुरुषाने पुरुषाशी विवाह करण्याची भारत सरकारने मोकळीकता पण दिली, बरोबर आहे ना? आणि काही ठिकाणी लग्न पण केलेले आहेत. पता नाही हा देश, हे भारत सरकार कोणत्या पदावर आणि कोणत्या ठिकाणी हे जग घेऊन जाईल गॅरंटी राहिलेलं नाही. अशा प्रकारे आज आपल्याला असली कर्म करणारे लोक आपल्याला पाहायला मिळतात. स्त्रीसारखे संभोग देणारे, पुरुषासारखे संभोग घेणारे, हे किती मोठं महाभयंकर पाप आहे. किती आहे? अरे मनुष्य एकटा असणं बरं नव्हे, तर त्याच्यासाठी देवाने सहचारणी दिली. आणि स्त्री एकटं असणं बरं नव्हे, तिच्यासाठी देवाने सहचारणी दिली. जर तुमचे पती तुमच्यापासून दूर असेल तर तुम्ही विवाह करा. तुमची पत्नी तुमच्यापासून दूर असेल तर तुम्ही विवाह करा. एकत्र विवाह करून आपला संसार, आपला परिवार स्थापन करण्याचा प्रयत्न करा. परंतु जार कर्म करणारे, पुरुषासमान संभोग घेणारे यांनाही मात्र परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश नाही. परत एक शेवटचं वचन, थेसलनिकरास पहिलं पत्र अध्याय 4 आणि 3 ते 6. थेसलनिकरास पहिलं पत्र अध्याय 4 आणि 3 ते 6. कारण देवाची इच्छा आहे की तुमचे पवित्रीकरण व्हावे. आता लक्षात घ्या बरं का, देवाची इच्छा आहे की तुमची पवित्रीकरण व्हावे. म्हणजे तुम्ही जार कर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवावे, म्हणजे दूर ठेवावे. देवाला न ओळखणाऱ्या परराष्ट्राप्रमाणे काम वासनेने नव्हे तर पवित्रतेने व अब्रूने तुमच्यातील प्रत्येकाने आपल्या देहावर ताबा कसा ठेवावा हे देवाच्या वचनातून समजून घ्या. काम वासनेने, कुवासनेने जीवन जगण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या शरीरावर ताबा कसा ठेवता येईल हे वचन समजून घ्या. कोणी जर या गोष्टीचं उल्लंघन करत असेल आणि आपल्या बंधूचा गैरफायदा घेत असेल
तर या सर्व गोष्टीबद्दल देव शासन करणारा आहे हे तुम्हाला मी अगोदरच सांगितले आणि बजावलेले पण आहे. आता देवाची इच्छा काय आहे? आपलं जीवन कसं असावं? पवित्र असावं. बरोबर आहे ना? परंतु आपलं जीवन पवित्र असावं ही देवाची इच्छा वचन 3 मध्ये आहे. मग वचन 3 मध्ये देवाची इच्छा आपण पवित्र जीवन जगावं अशा प्रकारची आहे. आणि हे आपल्याला विसरता येत नाही. याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येत नाही. परंतु देवाला न ओळखणाऱ्या परराष्ट्रीय लोकांप्रमाणे काम वासनेने कुवासनेने तुम्ही प्रत्येकाने आपापल्या देहावर ताबा ठेवा आणि कसा ठेवावा हे समजून घ्या. जर कोणी याचे उल्लंघन करत असेल, आपल्या बंधूचा गैरफायदा घेत असेल, तर प्रभू या सर्व गोष्टीचं शासन करणार हे मी तुम्हाला सांगत आहे. आता देव शासन करणार आहे. मला तर वाटते सगळ्यात पहिले देवाने मुलींना शासन करण्यापेक्षा त्यांच्या आईवडिलांना पहिले शासन करायला पाहिजे आणि चांगल्यातलं चांगलं करायला पाहिजे. का? मुलगी 21 वर्षाची झाली, तिचं लग्न करून टाका. मुलगा 23 वर्षाचा झाला, त्याचं लग्न करून टाका. परंतु आम्ही काय म्हणतो? ते स्वतःच्या पायावर उभे नाहीत. म्हणजे काय? देवाने त्यांना लंगडं दिलं, लुळं दिलं, अपंगत्व दिलं, पांगळं दिलं का? दिलं का? कोणीतरी सांगा. नाही. मग का बरं असे म्हणतात? स्वतःच्या पायावर उभे राहा. बरं मला सांगा, मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे असं समजू. मग माझी मुलगी पण लहान आहे, तिचं पण मी खाणं पिणं करत आहे, मुलाचं पण खाणं पिणं करत आहे. लहानाचे मोठे मोठे झाले. मग मी माझ्या मुलीचं जर लग्न केलं तर एक सीट कमी झाली, आणि मी जर माझ्या मुलाचं लग्न केलं तर ती सीट माझ्या घरी आली. काय कमी पडलं आपल्याला? काहीच तर नाही ना कमी पडलं. आणि हे बिमारी शरीरातून काढून टाका की एखाद्या मुलीचं लग्न झाल्याच्या नंतर तिला खायला खूप लागते. मुलीला खायला खूप नाही लागत. ती 2 चपातीमध्ये तिचं पोट भरते. तिला तुमच्या घरचे कामच खूप करायचे असते. धुणं, भांडे, कपडे, फरशी, आंघोळीचं पाणी, जेवणाची तयारी, सगळ्या गोष्टी तिला करावं लागते आणि सगळ्या गोष्टी ती करत असते. मग ती आपल्यासाठी बोज आहे का? आहे का? नाही. उलट तुमचा मुलगा आता रात्रीचे 10 वाजले तो घरी नाही, इकडे तिकडे फिरत आहे. त्याचं जर योग्य वयात लग्न झालं तर तो घरी येईल का नाही? तो घरी बसेल का नाही? तुम्ही त्याला किती 50 फोन केले तरी तो ऐकणार नाही. पण बायकोचा एक फोन गेल्या पटकन धावत येईल की नाही? येणार. हा एक फायदा आहे. दुसरा फायदा, ज्याप्रमाणे आम्ही मुलींना शिकवतो आणि आम्ही आमच्या भाषेत म्हणतो तिला तिच्या पायावर उभं करतो, तिला शिकवून तिच्या पायावर उभं करण्यापेक्षा सुनेला शिकवा ना. आणि तुमची मुलगी ज्यांच्या घरी गेली ते तिला शिकवतील. बरोबर आहे का पास्टर साहेब? बरोबर आहे बाळक साहेब, अगदी बरोबर आहे. आपण आपल्या सुनेला शिकवलं. पण आजकालचे पोरं काय काम करत नाही तर काय करणार आहे? आजकालचे मुलं काम करत नाही बाळासाहेब, आणि करत नाही. आणि मुलगी असली म्हणजे आपल्या संसाराला का हातभार लावू शकते ना ती. आजकालचे मुलं काम करत नाही
हे 100तून 10 मुलांचं उदाहरण आहे. परंतु एकदा एक हाताचे 2 हात झाले तर प्रत्येक पुरुषाला आपल्या पत्नीचं पोट जगवण्यासाठी आणि प्रत्येक स्त्रीला आपलं घर सांभाळण्यासाठी त्यांना करायचं असते. आम्ही आईवडील लेकरू झोपलं तर झोप का? कारण तुम्ही जेव्हा झोपेत असता तेव्हा रात्री 12-12:30ला तो घरी येतो, मोबाईल उचक वाचक करतो, तुम्ही काम करता आणि झोपून जाता. मोबाईल उचक वाचक करता करता त्याला 2 वाजते आणि नंतर तो लवकर झोपेतून उठत नाही. आपण लवकर झोपेतून उठतो, काम धंदे करतो आणि कामाला पळून जातो. त्यामुळं हे जे मुलं आहेत ते मुलं बिघडलेले आहेत. परंतु त्यांची पत्नी त्यांच्या सोबत असेल तर ते वेळेवर उठतील, दोघे जण कॉलेजला जातील, दोघे जण जॉब करतील आणि दोघे जण आपल्या संसारात राहतील आणि व्यभिचार हे पाप त्यांच्याकडून होणार नाही आणि अनंत काळाच्या नरकात जाणार नाही. कारण परमेश्वराचं वचन 1 थेसलोनिक 4:3-6 आम्हाला काय सांगते की प्रत्येकाने आपापल्या देहावर ताबा ठेवावा. जो कोणी या आज्ञेचं उल्लंघन करेल आणि कोणी गैरफायदा घेईल तर प्रभू या सर्व गोष्टीचं शासन करेल. मग आपली लेकरं अनंत काळाच्या नरकात जावं या व्यभिचाराच्या पापात की स्वर्गात जावं अशी तुमची इच्छा आहे? सांगा. स्वर्गात जावं. म्हणून त्यांचं योग्य वयात का लग्न करायचं आहे? कारण मोबाईल, व्हॉट्सअप, यूट्यूब, इंस्टाग्राम मध्ये सगळा नंगा बाजार आहेत. सगळ्या गोष्टी त्यांना तिथे पाहायला मिळतात. सगळ्या गोष्टीचा अनुभव ते घेत आहेत. त्यामुळे ते बिघडलेले आहेत. जरी ते प्रार्थना करत असतील, जरी ते देवाची स्तुती करत असतील, परंतु त्यांनी जर या जार कर्माच्या पापाचं उल्लंघन केल्यामुळे हे पाप जर त्यांच्या शरीरात दडलेलं असेल तर देव त्याचा दंड त्याला दिल्याशिवाय राहत नाही. देव त्याला प्रतिफळ दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपल्याला आपली मुलगी 21 वर्षाची झाली, 12वी 13वी झाली, बाई आपल्या घरी जा आणि जो काही जावई आपला होणार त्यांना म्हणायचं हे पुढील शिक्षण तुम्ही हिचं करा आणि तुमच्या फायदेशीर आहे. मुलाचं वय 23-24 झालं, त्याचं लग्न करून टाका आणि म्हणा की आमचा मुलगा आम्ही शिकवत आहे, त्याला आम्ही सक्षम करत आहे आणि या मुलीला पण आम्ही शिकवणार. म्हणजे त्यांची मनस्थिती बिघडणार नाही, त्यांची मनस्थिती स्थिर राहतील, एकमेकाच्या प्रेमात राहतील, एकमेकाशी विश्वासयोग्य राहतील, एकमेकाला धरून राहतील आणि आपल्या जीवनामध्ये सर्वात पुढे जातील. माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा माझी पत्नी अतिशय श्रीमंत घराण्यातली होती. पण मी जरी गरीब घराण्यातला होतो तरी त्या काळात 20 वर्षापूर्वी ANM ला लय डिमांड होतं. ANM नाही का, आता BSc ला ANM. तर 500 मुलीपैकी 40च मुली घेत होत्या. तर त्या काळात 20 वर्षाच्या काळात कष्ट आणि मेहनत करून मी तिचं शिक्षण केलं, स्वतःवर तिला सक्षम केलं. काही वर्ष तिनं टीचरपणाची ड्युटी पण केलेली आहे आणि आता जिथं म्हटलं तिथं शिकवायला जाते. तर या गोष्टीचं उल्लंघन जर होत असेल तर परमेश्वर या प्रत्येक गोष्टीचा न्याय करणार. म्हणून प्रगटी 22 आणि वचन 7 मध्ये 7 महाभयंकर पातक आहेत. 7 महाभयंकर पातकापैकी पहिलं कुत्र्यासारखे ओरडणारे ते आपण पाहिलं. दुसरं चिटकी म्हणजे जादूटोणा करून एखाद्याचा संसार उद्ध्वस्त कसा करता येईल ते आपण पाहिलं.
आणि आता आपण 4थ्या नंबरचं पाहिलेलं आहे. म्हणून योग्य वयात तुम्ही आपल्या मुलांचं आपल्या मुलींचं तुम्ही विवाह करा. तुमचा लवकर झाला ना? हो, मला माहिती आहे तुमचा लवकर झाला. मग आता तुम्ही तुमच्या लेकरांसाठी विलंब लावू नका. जर का ते मुलगा व्यसनाच्या अधीन गेला, पापाच्या अधीन गेला, आणि मग आपण काय म्हणतो, लग्न झाल्यावर सुधरल. लग्न झाल्यावर सुधारण्यासाठी हे ऑफर नाही आहे की एखाद्याची मुलगी लग्न झाल्याच्या नंतर आमच्या मुलाला सुधरवल. ती काही ऑफर नाही आहे किंवा ती कुठली पॉलिसी नाही आहे. ते बिघडलेलं जो प्राणी आहे तो तुमच्यामुळेच बिघडलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला आपल्या परिवाराकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. प्रभू या वचनातून आशीर्वादित करो. यावेळेस मी निशाताईला विनंती करतो प्रार्थना करतील त्या.